नमस्कार मित्रांनो, आर्थिक प्रगतीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कॅट बॉन्ड्स म्हणजे काय। तर त्याबद्दल जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला पार्श्वभूमी देणे खूप गरजेचं आहे। तर चला आधी पार्श्वभूमी जाणून घेऊया। 1992 मध्ये हरिकेन अमेरिकेमध्ये धडकलं। त्यालाच म्हणतात वादळ। खूप जोरांचे वारे वाहू लागतात, त्याला म्हणतात हरिकेन इंग्लिशमध्ये। या वादळाने 1992 मध्ये $30 बिलियन अमेरिकेच्या मालमत्तेचं नुकसान केलं। त्यामध्ये गाड्या, दुकानं, घरं आणि कित्येक लोकांचे प्राण गेले आणि पूर्ण सिटी ही रिबिल्ड करावी लागली। याचबरोबर मार्केटमधल्या एका विशिष्ट सेट ऑफ कंपनींना आपण हादरा बसला, तो म्हणजे इन्शुरन्स कंपनीज। 1992च्या वादळाने सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांना धक्का दिला आणि सगळे विचार करू लागले की असा जर इव्हेंट पुन्हा एकदा झाला तर आपल्या सगळ्यांचं दिवाळा निघणार आहे। आणि सगळे विचार करू लागले यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे। आणि याच विचारामंथनामधून एक नवीन नॉवेल आयडिया ही जन्मास आली आणि त्याचं नाव होतं कॅटास्ट्रॉफी बॉन्ड्स। इन्शुरन्स कंपनीने समजा 100 करोडची प्रॉपर्टीचा इन्शुरन्स काढला आणि वादळ आलं आणि त्या वादळामध्ये पूर्ण प्रॉपर्टी नष्ट झाली, तर इन्शुरन्स कंपनीला ते 100 करोड रुपयाचं नुकसान भरपाई करून द्यावं लागेल। आणि जर काहीच नुकसान नाही झालं प्रॉपर्टीचं तर कंपनीला 0 पैसे द्यावे लागतील। पण जर कंपनीकडे 100 करोड रुपये नसतील तर कंपनी कुठून पैसे देईल, कुठून नुकसान भरपाई करून देईल? तर अशा अनिश्चित भरपाईला रेडी राहण्यासाठी कंपनीने काय केलं, बॉन्ड्स इश्यू केले। आणि हे बॉन्ड्स कोण खरेदी करेल? तर तुमच्या आणि माझ्यासारख्याचे सर्वसामान्य लोक हे बॉन्ड्स खरेदी करू शकतात। याबद्दल तुम्हाला काय मिळेल? तर तुम्हाला मिळेल व्याजदर, इंटरेस्ट रेट्स। तर सर्वसामान्य बॉन्ड्स आणि कॅट बॉन्ड्स यामध्ये फरक काय? तर त्यामध्ये एक छोटासा मायन्यूट टिनी डिफरन्स आहे, तो आपण पुढे जाणून घेऊया। टिपिकल नॉर्मल बॉन्ड आणि कॅट बॉन्ड यामधला फरक काय आहे आता जाणून घेऊया। तर नॉर्मल टिपिकल बॉन्डमध्ये तुम्हाला जे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत ते पैसे तुम्हाला केव्हा रिटर्न मिळतात? जेव्हा टेनर संपतो तेव्हा तुम्हाला ते पैसे विथ व्याज वापस मिळतो। कॅट बॉन्डमध्ये पण तेच आहे, पण जर वादळ आलं, सुनामी आली, अर्थक्वेक आला, भूकंप आला, पूर आला, तर तुम्हाला तुमचे पैसे हे वापस मिळणार नाही, असा या कॅट बॉन्डचा रूल आहे। आता तुम्ही म्हणसाल या जगामध्ये कोण असा मूर्ख आहे की तो या कॅट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करेल? तर मूर्ख लोक तर नाही, पण देर आर स्मार्ट पीपल्स हू इन्व्हेस्ट इन दिस बॉन्ड्स, कॅट बॉन्ड्स। पुढे जाणून घेऊया कोण हे असे लोक आहेत की आणि या बॉन्ड्समध्ये काय इन्व्हेस्ट करतात याबद्दल आपण जाणून घेऊया। कॅट बॉन्ड्सवरती जे इंटरेस्ट मिळते, व्याज दर मिळतो, थोडासा नॉर्मल बॉन्डपेक्षा जास्त मिळतो। आणि अशा प्रकारे इन्शुरन्स कंपनी स्वतःला प्रोटेक्ट करतात आणि जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना पण थोडं एक्स्ट्रा व्याजदर मिळतात। आणि जे पण इन्व्हेस्टर या कॅट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात ते या अपेक्षेने इन्व्हेस्टमेंट करतात की निसर्ग त्यांच्यावर थोडीशी दया दाखवेल। 1997 मध्ये जेव्हा कॅट बॉन्डची संकल्पना जगासमोर आली, तेव्हा 1997 ते 2005 मध्ये कॅट बॉन्डचं जे मार्केट आहे ते $1.2 बिलियन ॲन्युअली ॲव्हरेज वाढत होतं, जे की नॉमिनल ग्रोथ होती। याचा अर्थच इन्शुरन्स कंपन्यांनी कॅट बॉन्ड्स किंवा जो एक्झिस्टिंग प्रॉब्लेम होता इन्शुरन्स सेक्टरमध्ये त्याला सिरियसली घेतलेलं नव्हतं। पण ही परिस्थिती अजून जास्त काळ टिकणारी नव्हती। 2005 मध्ये आणखी एक मोठं वादळ हे US धडाडलं आणि या वादळाने $65 बिलियन इन्शुअर्ड मालमत्तेचं नुकसान केलं। याचाच अर्थ इन्शुरन्स कंपन्यांना $65 बिलियन नुकसान भरपाई ही आपल्या खिशातून द्यावी लागणार होती। याच्यानंतर मात्र इन्शुरन्स कंपन्यांनी कॅट बॉन्ड्सला खूप सिरियसली घेतलं आणि येणाऱ्या काही काळात पुढच्या 2005 नंतरच्या वर्षांमध्ये हे कॅट बॉन्डचं मार्केट ही खूप जास्त तेजीने वाढलेलं होतं। बरं, ऑल ऑफ अ सडन आपण अचानक या कॅट बॉन्ड्सबद्दल डिस्कस का करायला लागलो? कारण की ही संकल्पना काही नवीन नाही आहे, 1997 पासून चालत आलेली आहे। तर मग अचानक आपण या कॅट बॉन्ड्सबद्दल डिस्कस का करायला लागलो? तर याबद्दल पुढे जाणून घेऊया। मागच्या काही दिवसांमध्ये ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट बाहेर आला, त्यात त्यांनी सांगितलं की कॅट बॉन्डसाठी 2023 हे वर्ष एक स्पेशल वर्ष असं आहे, एक अपवादात्मक वर्ष झालेलं आहे। कारण असं की रेग्युलर बॉन्डनी US मार्केटमध्ये 5% रिटर्न दिले आहेत आणि कॅट बॉन्ड्सनी US मध्ये 20% रिटर्न्स दिलेले आहेत, जे की खूप एक्सेप्शनल रिटर्न्स आहेत। त्यामुळेच कॅट बॉन्ड्स ही संकल्पना पुन्हा एकदा न्यूजमध्ये ट्रेंडिंगमध्ये आलेली आहे। ओव्हरऑल 2023 हे वर्ष कॅट बॉन्डच्या मार्केटसाठी चांगलं गेलं, कारण लकीली US मध्ये नॅचरल कॅलॅमिटीज जास्त काही आलेल्या नव्हत्या। पण हेच ग्रोथ 2024 मध्ये कंटिन्यू राहील का? तर त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल। बरं, वादळ आलं म्हणजे इन्व्हेस्टरचे पैसे पूर्ण बुडाले असं नाही आहे, तर त्यात स्पेसिफिक तरतूद आहेत। इन्व्हेस्टर स्पेसिफिक बॉन्ड विकत घेऊ शकतो। जर स्पेसिफिक इव्हेंट आला तरच इन्व्हेस्टरचे पैसे हे दिवाळीला जातील, अशी बॉन्ड्समध्ये त्यात एक तरतूद आहे। जर मी असा बॉन्ड विकत घेऊ शकतो, जर US मध्ये या पर्टिक्युलर कॅरोलिना एरियामध्ये किंवा साऊथ ईस्टर्न एरियामध्ये जर अर्थक्वेक आला किंवा विंडफॉल किंवा हरिकेन आला तरच माझे पैसे जातील, अशा प्रकारचा बॉन्डही मी विकत घेऊ शकतो। पर्टिक्युलर एरियामध्ये अर्थक्वेक आला तरच माझे पैसे बुडतील, असा बॉन्डही मी विकत घेऊ शकतो। पर्टिक्युलर एरियामध्येच जर सुनामी आली तरच माझे पैसे जातील, असा बॉन्डही मी विकत घेऊ शकतो। त्यामुळे हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे इन्व्हेस्टरसाठी। त्यामुळे इन्व्हेस्टर्स आर बेटिंग हायली ऑन दिस स्पेसिफिक इव्हेंट्स इन द कॅट बॉन्ड मार्केट।
That's why the cat bond market is booming right now, and people are willing to bet money on these cat bonds. तर अशा प्रकारे हा कॅट बॉन्ड्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नवीन माहिती तुम्हाला यातून मिळाली असेल. प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण याची लिंक पाठवा. धन्यवाद.